एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस सोबतच आता शिवशाही बसही राज्यातल्या रस्त्यांवर धावणार आहे। या ताफ्यातली पहिली शिवशाही बस मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये दाखल झाली आहे। 46 आसन क्षमतेची ही ट्रायल बस केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी इथे आणण्यात आली आहे। एसटी महामंडळानं अशा प्रकारच्या 500 बसेस भाडेतत्वावर घेतल्यात। येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्यानं त्या रस्त्यावरती उतरतील। पुशबॅक सीट आणि स्लीपर अशा 2 प्रकारात या बसेस असणार आहेत। विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागात या बसेसची सेवा दिली जाणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त शिवशाही बस लॉन्च करण्यात आली होती। या बसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बहुचर्चित अशी शिवशाही बस जी आहे ती काही दिवसातच महाराष्ट्रातल्या रस्त्यावर दिसणार आहे। परंतु त्या अगोदर आम्ही तुमच्यासाठी ही बस कशा पद्धतीने असणार आहे ते दाखवतो। ही शिवशाही बस आहे जी एक मॉडेल म्हणून मुंबई सेंट्रल इथल्या डेपोमध्ये आणण्यात आलेली आहे। 46 सीटची ही बस आहे। अशाच प्रकारच्या स्लीपर बसेस देखील अशा असणार आहेत, ज्यामध्ये जवळपास ह्या दोन्ही प्रकारच्या मिळून 500 बसेस ज्या आहेत त्या भाडेतत्वावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या आहेत। 23 जानेवारी 2016 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाही बस लॉन्च केली होती आणि काही दिवसातच ती रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार अशा प्रकारे ही बस जी आहे ती आणण्यात आलेली आहे। सर्व अत्याधुनिक साधनांचा आणि सोयीसुविधांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्व प्रवाशांच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेण्यात आलेल्या आहेत। आपण विमानामध्ये बसल्यानंतर जसं समोर तुम्हाला स्क्रीन दिसतो त्याशाच प्रकारचा स्क्रीन जो आहे तो यामध्ये आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पिक्चर देखील पाहता येईल। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्यक्तिगतरित्या तुमच्याकडे जर हेडफोन असेल तर तुम्हाला हेडफोन इथं वापरता येईल आणि जो आवाज आहे तो तुम्हाला ह्या पिक्चरचा ऐकू येईल। साऊंड सिस्टीम आहे, त्याचबरोबर इमर्जन्सी डोअर देखील मागं आहेत। त्याचबरोबर आणखी वैशिष्ट्य म्हणजे ही बस जी आहे ती GPS तंत्राद्वारे CCTV कॅमेऱ्यानं कंट्रोल रूमशी जोडलेली आहे। ज्या प्रकारे आपण हा जो कॅमेरा आहे तो CCTV आहे आणि याचं डायरेक्ट कनेक्ट जे आहे ते कंट्रोल रूमला आहे। त्यामुळे बसमध्ये काय चाललेलं आहे किंवा एखादा अपघात घडला तर काय परिस्थिती आहे ते संपूर्ण कंट्रोल रूममधनं दिसू शकेल। आणि त्याचबरोबर याला रेअर कॅमेरा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला बस रिव्हर्स घेता येईल त्यावेळी मागच्या बाजूला कोणती अडचण असेल किंवा वाहतूक अडथळा आहे तो पाहता येईल। त्याचबरोबर दोन्ही बाजूला दोन्ही ब्रेक जे आहेत महत्त्वाचे म्हणजे ऑटोमॅटिक ब्रेक आहेत, जे ज्या पद्धतीनं तुम्हाला समोर जर एखाद्या चालकाला झोप लागली किंवा काय लागलं तर अचानक बस जर कुठं धडकणार असेल तर ब्रेक जो आहे तो ऑटोमॅटिक लागेल। त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीचा आहे, साऊंड सिस्टीम आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूला डिजिटल डिस्प्ले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवचं कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।